आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे ढोल पिटवत फिरतात। राज्याचे गृहमंत्री कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही। मुलीबाळींच्या रक्षणासाठी हे शासन घालवा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन। आता आपल्यालाच पुढे यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपण जागे आहोत। या विकृत नराधमांना दहशत बसवण्यासाठी, तक्रार न घेणाऱ्या पोलिसांना सुद्धा टाळ्यावर आणण्यासाठी आणि शासन तर घालवलंच पाहिजे। तर त्याच्यासाठी आपण आता जागे व्हा आणि ही जाग आता जाऊ देऊ नका। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अत्याचाराची घटना घडली आहे। शिंदेंनी बदलापुरातील घटना मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल। तर हातात बांधलेल्या बंधनाला तरी जागा, शिंदेंवर जोरदार टीका। बदलापूरच्या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात खदखद। आधी लाडकी बहीण सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। जनतेच्या उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र बंद। 24 तारखेचा बंद राजकीय नाही, त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन। एमपीएससीच्या राज्यसेवेची 25 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। कृषी विभागाच्या 258 जागांच्या परीक्षेसाठी विद्यार्थी ठाम। 258 जागांच्या जाहिरातीत समावेश करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, आंदोलकांची भूमिका। पुण्यात एमपीएससी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। आंदोलकांनी बॅरिकेड हटवले, आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी, पोलिसांचाही बंदोबस्त। काही दिवसांपूर्वी अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवलं। पुरावे सादर करत आम्ही आरोपीला 2 महिन्यात फाशीची शिक्षा दिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांवर एसआयटी नेमा, कुणाला आणि कुठे फाशी दिली याची चौकशी करा, फाशीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना घेरलं। कुणाला फाशी दिली, कशी दिली, शिंदेंनी सांगावं। 2 महिन्यात की 4 महिन्यात फाशी दिली ते तरी शिंदेंनी स्पष्ट करावं, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। कोणत्या आरोपीला 2 महिन्यात फाशीची शिक्षा झाली ते सांगा, आरोपीला कुठे फाशी दिली शिंदेंनी सांगावं, संजय राऊतांचं आव्हान। तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोटारडे, राऊतांचं वक्तव्य। बदलापूर प्रकरणात एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग आणि सुधाकर पठारेही कोर्टात हजर। प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू, महाधिवक्ता सराफ यांची माहिती। पॉक्सो अंतर्गत गुन्हा येतो मग एफआयआर दाखल का झाला नाही, न्यायमूर्तींचा महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना सवाल। एका पीडितेचं स्टेटमेंट घेतलं मग दुसऱ्या पीडितेचं का नाही, बदलापूर पोलिसांकडून प्रकरणाचे कागदपत्र का दाखवले जात नाहीयेत, न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल। बदलापूर अत्याचार घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला। पुढील सुनावणीला पोलिसांनी काय कारवाई केली याची माहिती द्यावी, हायकोर्टाची सूचना। तब्बल 2 दिवसांनंतर बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा पूर्वपदावर। अत्याचाराविरोधातील आंदोलनानंतर इंटरनेट सेवा बंद होती। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घराची काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड। अत्याचाराच्या घटनेनंतर अक्षयचं कुटुंब गायब। बदलापूरच्या शाळेत पोलीस बंदोबस्त कायम, शाळेतील तोडफोडीचे ठिकाण पोलिसांकडून सील। आंदोलनादरम्यान झाली होती तोडफोड। नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचं आंदोलन। पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं। गृहमंत्री फडणवीसांच्या धरमपेठमधील घराबाहेर सुरक्षेत वाढ। बदलापूरच्या घटनेविरोधात जळगावच्या पाचोऱ्यात ठाकरे गट आक्रमक। गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी, तर पुतळ्याच्या आंदोलकांकडून दहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन। राज्य सरकारसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। मीरा भाईंदरमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ प्रहार पक्षाकडून निषेध आंदोलन। काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचा आग्रह धरला। पैसे नको, न्याय हवा, महिलांची मागणी। सांगलीत शरद पवार गटाचं निषेध आंदोलन। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी। भंडाऱ्याच्या साकोलीमधील मागासवर्गीय महिला वसतिगृहाला राज ठाकरेंची अचानक भेट। राज यांनी वसतिगृहातील मुलींशी संवाद साधत वसतिगृहातील सुरक्षेसंदर्भात मुलींची विचारपूस केली। संजय राऊतांना जागांवर दावा करण्याचा अधिकार, पण जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते घेतील। नागपूरच्या 6ही जागांवर आमची तयारी सुरू। ठाकरे गटाच्या चाचणीनंतर विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। शिंदे गट माढा विधानसभेची जागा लढवणार। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे बंधू जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांची संवाद मेळाव्यात घोषणा।
ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती. शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयातून निघालेल्या प्रसिद्धी पत्रकात घोषणा. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं जळगावच्या पाचोरामध्ये जोरदार स्वागत. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचं संजय राऊतांच्या हस्ते उद्घाटन. जळगावच्या पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांना धक्का. शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश. संभाजीनगरमधील पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटात प्रवेश करणार. पैठणसाठी दत्ता गोरडे आणि सचिन घायाळ यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता. रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस. वर्षा बंगल्यावरील आंदोलन थांबवण्याचं आवाहन. नागपुरातील पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा दिला होता. शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण. माजी आमदार अनिल भोसलेंना हायकोर्टाकडून अखेर जामीन मंजूर. 3 वर्षापासून होते कारागृहात. श्रीगोंदा तहसीलमध्ये शिवपानंद शेत रस्त्याचं आंदोलन. तहसीलदारांचा रस्ता मोजणीच्या आश्वासनानंतर शांत. शरद पवळे गोपाल कुलकर्णींच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन. बीडच्या अंबाजोगाईत गेल्या 8 दिवसांपासून निवासी डॉक्टरांचा संप सुरू. संपात 400 डॉक्टरांचा सहभाग. रुग्णसेवेवर परिणाम. कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा संप. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये महिलांचा आज आक्रोश मोर्चा. बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ हजारो महिला रस्त्यावर. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये पूरग्रस्त दुकानदारांचं तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्यानं आंदोलन. तत्काळ अनुदान देण्याची मागणी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या महिलांचं प्रतिकात्मक फास आंदोलन. बदलापूर घटनेतील आरोपींना फाशी देण्याची मागणी. सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मोटारसायकल रॅली. 25 ऑगस्ट रोजीचा बंद घेतला मागे. बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबवण्याच्या मागणीसाठी दिली होती जिल्हा बंदची हाक. लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यांच्या वार्षिक योजनेतून 1% निधी. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा निर्णय. परभणीत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमुळे बँकेचे इतर व्यवहार ठप्प. महिलांच्या गर्दीमुळे खातेदारांचे हाल. पुणे शहरातील लाडक्या बहिणींचे खाते सायबर चोरट्यांकडून साफ. दिवसाला 10 तक्रारी. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस स्टेशनला जाण्याचं पोलिसांचं आवाहन. संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासात 4 मंडळात अतिवृष्टी. पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारं डेडरगाव तलाव 100% भरला. धुळेकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. चंद्रपूरमधील धबधबे आणि डोंगरकड्यांवर पर्यटकांना बंदी. अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ. प्रकल्पात सध्या 63.7% पाणीसाठा उपलब्ध. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पाटणूरमध्ये अज्ञातांनी केळीची 200 झाडं छाटली. केळी उत्पादक शेतकऱ्याचं 1 लाखाचं नुकसान. पारड पोलिसात तक्रार दाखल. रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पुण्यात दुसरा गुन्हा दाखल. वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ संभाजीनगरमधील वैजापुरात मोर्चा. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या तरुणांना रोखलं. कोल्हापूरच्या पेठवडगाव येथील BY कॉलेज येथे बॉम्ब ठेवल्याच्या अज्ञात व्यक्तीकडून फोन. बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांकडून संपूर्ण कॉलेजची पाहणी. कोणतीही वस्तू न आढळल्यानंतर अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू. नागपूरच्या बाजारगावातील बँकेत चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोराला पोलिसांकडून अटक. आरोपी कोल्हापूरचा मूळ रहिवासी.